उमा चिट्याला TSTV न्यूजकरिता आजची विशेष खबर. पद्मशाली बहुउद्देशीय संस्थांच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना मोफत लेखन व वाचन साहित्य वाटप. पद्मशाली बहुउद्देशीय संस्थेचे वतीने पुणे येथील भवानीपेठ येथील बाल विकास संस्था संचालित बालजीवन विकास प्राथमिक शाळेत हुशार, होतकरू आणि गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, प्रत्येकी 4 वह्या, ऐतिहासिक विविध महापुरुषांचे थोरांची गोष्टींची पुस्तके आणि संविधानाची प्रत वाटप कार्यक्रम संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत शेठ मिठापल्ली यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य पद्मशाली संगमचे सहसचिव गणेश शेरला, महाराष्ट्र राज्य पद्मशाली महिला संगमचे अध्यक्षा तथा पद्मशाली शिक्षण संस्था सोलापूरचे विश्वस्त संगीताताई इंदापुरे, पद्मशाली बहुउद्देशीय संस्थेचे उपाध्यक्ष बद्रीनाथ जन्नू यांच्या हस्ते प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य पद्मशाली संगमचे प्रधान सचिव यशवंत इंदापुरे, उद्योगपती नरसिंग राज कोंडा, शाळेचे माजी विद्यार्थी विलास मद्देल, शाळेचे सचिवा जयश्री मामिल मॅडम यांची उपस्थितीत अत्यंत उत्साहात संपन्न झाली. प्रथम संस्थेचे सचिवा जयश्री मामिल मॅडम यांनी सर्व पाहुण्यांचे स्वागत केले. शाळेचे मुख्याध्यापिका दीपाली चव्हाण यांनी प्रस्तावनेत संस्थेचे तसेच शाळेचे प्रगतीबाबत माहिती दिली. सदर प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन करून दीप प्रज्वलन केले. त्यानंतर संस्थेचे वतीने सर्व उपस्थित मान्यवरांना नारळ आणि बुके देऊन सत्कार केले. यावेळी गणेश शेरला यांनी मार्गदर्शन भाषणात यापुढे शाळेतील होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत वेळोवेळी देण्यास तयार असलेले सांगितले. तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार व वारसा पुढे चालवत शिक्षणामुळे आपण यशाचे शिखर गाठू शकतो आणि आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जीवनाचे रान करत यश संपादन करा. विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देत परिश्रम, जिद्द आणि चिकाटीने ज्ञानाच्या बळावर यश संपादन केले पाहिजे असे म्हटले. संगीताताई इंदापुरे यांनी परिस्थितीचा बाऊ न करता शिक्षण घ्यावे आणि जीवनात यशस्वी व्हावे यासाठी उदाहरणांसह गोष्ट सांगून पटवून दिली. विलास मद्देल हे या शाळेचे विद्यार्थी असल्याचे अभिमानाने सांगितले. यशवंत इंदापुरे यांनी या शाळेतील माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन माजी विद्यार्थी संघटना स्थापन करून त्यामार्फत शाळेसाठी सहकार्य करावे असे सुचविले. सदर कार्यक्रमावेळी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना वाचन, लेखन असे शैक्षणिक साहित्य वाटप मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी बद्रीनाथ जन्नू, अश्विनी कुमार चिन्नी, लक्ष्मण संगा, अशोक दुडम तसेच अंबिका उटकूर, रुपाली गादिया, शबाना इनामदार मॅडम, शरद कुदळे सर यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे आयोजन बद्रीनाथ जन्नू यांनी केले तर शाळेचे मुख्याध्यापिका दीपाली चव्हाण मॅडम सूत्रसंचालन केले आणि चंद्रकांत शेठ मिठापल्ली यांनी आभार मानले. बाकी सगळ्या लोकांनी जे काही आपल्याकडे साहित्य आहे आणि या साहित्यामध्ये विशेष करून तुम्हाला म्हणजे आमच्याकडनं काही फार मोठी सिंहाचा वाटा वगैरे नाही दिला, एक छोटासा गाडीचा वाटा द्यायचा प्रयत्न केला आम्ही. आणि याच्यामध्ये बाबासाहेबांचं संविधानाची प्रत, त्याचबरोबर राष्ट्रीय महापुरुषांच्या विचाराचं पुस्तक. तुम्हाला आता वेळेअभावी आम्ही आणू नाही शकलो, पण जेवढे मुले 100 पुस्तकं मी बद्रीनाथ जन्नू हे दुपारनंतर आणून देते. राष्ट्रीय महापुरुषांचा विचार काय की आपण स्वतंत्र काळापासून शाळेचा विद्यार्थी, माझी शाळा आहे, या शाळेत हा जुना विद्यार्थी, मी 70 ते 77 पर्यंत या शाळेत शिकलेलो आहे. माझी बहीण, माझा भाऊ, माझी 2 मुलं या शाळेत शिकलेले. या शाळेचं वैशिष्ट्य म्हणजे काय, प्रत्येक गरीब मुलगा या शाळेत शिकायचा, पैसेवाले कोणी शिकायचे प्रत्येक या शाळेत शिकलेले सर्व उच्च पदावर गेलेले. माझा मुलगा सुद्धा अभिनवमध्ये जाऊन आणि तो एका पिक्चरमध्ये, नाटकामध्ये आणि इव्हेंट्समध्ये मला मुलगा स्वतः त्याला शिकवण्यासाठी जोशी मॅडम होते, आपले मामिलबाई होते आणि ते बरेच म्हणजे शिक्षक होते. माझ्या वेळेचे शिक्षिका मुख्याध्यापिका शशिकला मुळे आणि माझे वर्ग शिक्षक सुटणेकर बाई आणि बेडेकर बाई आणि भट आणि उपाध्याय मॅडम. या शाळेतलं शिक्षण एवढं चांगलं होतं ना, खरोखरच चांगलं होतं. आणि या शाळेत ना आम्ही शिकत असताना माझ्यावर एक गंगाधर पोंपेली म्हणून एक विद्यार्थी होता, अतिशय गरीब परिस्थिती. तो माझा मित्र होता.
तर त्याला सहलीला शिक्षणाला पैसे नव्हते, तेव्हा बेडेकर बाई, सुटकेकर बाई सर्वांनी वर्गणी काढून त्या मुलाला मदत करायची आणि सहलीला सुद्धा त्यावेळेस आम्ही 6 रुपयामध्ये भोर, भाटघर, बनेश्वर, आंबोर्डेला गेलतो. ते 6 रुपये सुद्धा भरायला नव्हते. त्या मुलाचे 6 रुपये भरले म्हणून माझे सुद्धा 6 रुपये त्यांनी भरले. माझी परिस्थिती सुद्धा नव्हती, वडील काम करायचे, तरी सुद्धा तू त्याचा मित्र आहे म्हणून ना ते बेडेकर आणि सुटकेकर बाईने आमचे 6 रुपये भरले त्यावेळेस. म्हणजे या शाळेतलं शिक्षण अतिशय उत्तम आहे आणि पुढं या शाळेचं भरभराटी हो आणि विद्यार्थी शिकून याच्यापेक्षा उच्च पदावर जावं आणि असंच आमच्या संस्थेकडनं त्यांना वेळ पुस्तक देणार आहात. त्यांनी आश्वासन केले की नाही आता एका तासात तुम्हाला देतील. खरं असं मदतीचा हात आपल्याला मिळणं हे खरंच आपण खूप भाग्यवान आहोत मुलांना की अशा व्यक्ती आपल्याला इथं येऊन आपल्याला मदत स्वतःहून करत आहेत. तुम्हाला काय वाटतं की तुम्ही फार असं म्हणजे गरजू म्हटलं मग तुम्हाला असं वाईट वाटते का? नाही ना, काय नाही. आपल्या परिस्थितीचा भाव आपण कधीच करायचा नाही, हो की नाही. संधी मिळते आपल्याला, प्रत्येकाला ईश्वर संधी देत असतो, पण त्या संधीचं सोनं करता यायला पाहिजे आपल्याला आणि परिस्थितीचा भाव तर कधीच करायचा नाही. आपल्यापेक्षाही खूप म्हणजे आपण म्हणाले ना मॅडम, गरीब हा नाही शब्द मी वापरते, गरजू म्हणते मी, पण आपल्यापेक्षा बी अशा गरजू खूप अशा असतात मुलं की ज्यांना काहीही मिळत नाही, 2 वेळचं पोटभर जेवणही मिळत नाही, शैक्षणिक सुविधा त्यांना मिळत नाही, तरी सुद्धा त्या झगडतात. एक गोष्ट, छोटीशी गोष्ट तुम्हाला ऐकायला आवडेल का? कारण मुलांना गोष्टी फार आवडतात, आवडेल का? आणि त्या गोष्टीतनं काहीतरी शिकलं पाहिजे, आपण बोध घ्यायला पाहिजे. त्यासाठी ती गोष्ट लक्षपूर्वक ऐकली पाहिजे. शांत बसणार सर्वजण. एक छोटीशी गोष्ट सांगते तुम्हाला. असंच एक शहर होतं बरं, अशाच मोठ्या तुमच्या बाहेर आहे ना मोठ्या बिल्डिंग आहेत, तर अशा मोठ्या बिल्डिंग मध्ये काम करणारी एक मीनाबाई म्हणून नावाची एक बाई होती बरं. तिचं कुटुंब 2 मुली आणि तिचा नवरा, असं त्या समोरच असं छोट्याशा झोपडीत ते राहत होते. नवरा हा फार दारुड्या होता, दारू प्यायचं आणि बायकोला मारहाण करायचं. ती जे काही कमवून आणल ते पैसे हिसकावून घेऊन तो सगळं दारू उडवायचं. ती बाई इतकी कष्टकरी होती की ती तिच्या 2 मुलींना, एक तुमच्यासारखी 11-12 वर्षाची मुलगी होती आणि एक छोटी होती फार 6-7 वर्षाची होती. ह्या 2 मुलींचा ती सांभाळ करायची. तुम्हाला समजू शकतं, तुम्हाला शाळा तरी उपलब्ध आहे शैक्षणिक, म्हणजे तुम्ही शिक्षण घ्यायला, पण त्या बिचाऱ्या मुलींना शाळा सुद्धा नव्हती शिक्षण घ्यायला. त्या दोन्ही मुली आई बरोबर जायच्या सकाळी त्या बिल्डिंग मध्ये काम करायच्या. तर ती आता 12 वर्षाची जी मोठी मुलगी होती, तर आईने काय केलं, तर तू थोडी मोठी झालीस, तू वेगळं एक शेजारच्या फ्लॅटमध्ये मी म्हणजे घर शिकून होती त्या